ज्या प्रकारचा दावा केला जातोय की कुठेतरी हिंदू मुस्लिमांमध्ये सुद्धा वाद निर्माण होऊ शकतो असं डीएमकेचं म्हणणं आहे आणि ठाकरे गट सुद्धा त्याला समर्थन करतात. नाही, मला हेच म्हणायचंय की प्रत्येक वेळेला हिंदुत्वाची भूमिका घेणारे उबाठाचे जे खासदार आहेत त्यांनी त्याच्यावरती सह्या केलेल्या आहेत. अरविंद सावंतांना हिंदू लोकांनी मराठी माणसांनी निवडून दिलंय, हा त्याचा अपमान नाहीये का? आणि त्याच्यामुळे तेच नाही, उबाठाचे सगळे खासदार. आणि म्हणून मला आता उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारायचा आहे की जर बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी यांना चांगल्या पद्धतीने धडा शिकवला असता की आपल्याच पक्षातले खासदार हिंदुत्वाच्या विरोधामध्ये भूमिका घेतात. आता उद्धवजी ठाकरे या खासदारांवर काय कारवाई करतात याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. महापालिका निवडणुकांमुळे वाटतं का या सह्या झालेल्या असाव्यात? कारण मुंबईमध्ये लोकसभेमध्ये यांचा ढोंगीपणा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे आणि आता तर त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय. त्याच्यामुळे खोट्या हिंदुत्वाच्या वल्गना उबाठा गटाने करू नये हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे. समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प महापालिकेला डोईजोड झाले. सध्या आधी जेव्हा हा प्रकल्प मान्य करण्यात आला तेव्हा 116 कोटी खर्च होईल, पण आता याच प्रकल्पाला जवळपास 10,223 कोटी खर्च हा पोहोचलेला आहे. काय सांगाल? आदित्य ठाकरेंनी या संदर्भात पाठपुरावा केला होता, पण केंद्राचं असं म्हणणं होतं की मोठ्या प्रमाणात खर्च होते त्यामुळे केंद्र नको बोलत होतं, पण आता हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात ह्याचा जो खर्च आहे तो वाढतोय. हा विषय महत्त्वाचा आहे, याच्यावरती वेग उत्तर देणं बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित माहिती घेऊन या विषयावरती आपल्याला आपलं मत मांडता येईल. परंतु या आजच्या प्रकरणामुळे तामिळनाडूमधल्या हिंदुत्वाचा जो उबाठाने पांघरलेला जो खोटा बुरखा आहे तो मात्र टराटरा फाटलाय हे मात्र नक्की. थँक्यू.